स्वस्तात मस्त आणि खायलाही जबरदस्त अशी छान अशी मँगो आईस्क्रीमची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। उन्हाळा म्हणलं ना आपण आईस्क्रीम पार्लरमधून मँगो आईस्क्रीम घेऊन येतो। आज हीच रेसिपी करणार आहोत। चला तर मग कशी करायची ते पाहूयात। तर इथे मी एका पातेल्यामध्ये दूध घेतलं आहे। तर इथे अर्धा लिटर दूध आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार दूध वापरा। तर इथे काही आपण वाटीमध्ये दूध काढून घेऊया। तर 2 ते 3 चमचे दूध घेतले आणि यानंतर कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आपल्याला 2 चमचे। कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे आपल्या आईस्क्रीमचा टेक्स्चर बदलतो आणि थिकनेसपणा सुद्धा छान येतो। आता सगळं हे फेटून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। गॅस ऑन करून फुल फॅटचं दूध वापरायचे। तर इथे मी फुल फॅटचं दूध वापरलं आहे। जवळजवळ पावशेर प्रमाणात हे दूध आहे। आता याला गरम करून घेऊया। तर इथे मी फक्त 2 आंब्यांचा मँगो आईस्क्रीम बनवते, त्यामुळे दुधाची क्वांटिटी सुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे। तर इथे हापूस आंबा घ्यायचे आणि यानंतर हापूस आंबा आता कापून घ्यायचा आहे। तर स्टेप बाय स्टेप आपल्याला ही प्रोसेस करायची, त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा। अजून तुम्ही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ फक्त बघू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा। तर हे बघा आपलं आता आंबासुद्धा कापून होत आहे। आता ही पद्धत आहे आंबा कापण्याची, यामुळे आपला आंबा झटपटसुद्धा होतो आणि वेळसुद्धा वाचतो। उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला आंबे आवडतात। अशा रखरखत्या उन्हामध्ये तर आंबे खाण्याची खूप इच्छा होते। प्रत्येकजण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खातात, पण मँगो आईस्क्रीम करायचे म्हणले की खूप अवघड वाटतं। कारण प्रोसेस कशी आहे, अवघड आहे का? खूप सारं बाहेरच्या वस्तू आणावं लागतात तेव्हा आईस्क्रीम बनतं, असं काही नाही आहे। तर खूप सोप्या पद्धतीने इथे मी सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ बघा। तर आपलं हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झालं आणि वाटून सुद्धा झाले। बारीक पेस्ट करायची आणि बाजूला ठेवायचं आहे। दूध जवळजवळ आपलं छान असं उकळलेलं आहे। दुधाची 2 ते 3 वेळेस उकळी झाल्यानंतर कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स केली होती ती यामध्ये आता एकत्र मिक्स करायची आहे। दूध आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे याचा थिकनेस येतो। तर हे बघा आता छान असा फ्लेवर वाढवण्यासाठी आपण यामध्ये केसर टाकूया। केसर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विलायची पावडर सुद्धा 1 चमचा टाकू शकता। यानंतर 1 ते 1.5 वाटी इथे मी साखर टाकली आहे। तर साखरेची वाटी खूप छोटी आहे, त्यामुळे मी वाटीचं मेजरमेंट सांगते। आता हे आपल्याला उकळल्यानंतर थंड करायचे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपण जो आंबा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटला होता त्याचमध्ये हे थंड झालेलं मिश्रण वाटायचे आणि याचे क्रेमी टेक्स्चर येईल अशी पेस्ट बनवायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तर मस्त आपलं वाटून झालंय। आता आपण एखाद्या कंटेनर डब्यामध्ये, तुमच्या घरी जो कोणता डबा आहे त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण होता। तर हे बघा माझ्याकडे रिकामा असा डब्बा आहे आणि या डब्यामध्ये मी आता ओतून ठेवते। याचं झाकण लावून आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे। आता जवळजवळ आपण 2 ते 3 तास सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता 3 तासानंतर आपण उघडून बघूया। 3 तास झाले आहेत आणि 3 तासानंतर याचं झाकण उघडायचं आहे आणि एकदा मिक्स करायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊया। 1 सेकंद किंवा 1 मिनिटात आपलं हे सगळं वाटून होईल। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला परत एकदा क्रीमी टेक्स्चर होईल इतकं मस्त असं वाटून घ्यायचं आहे। आता यानंतर त्याच डब्यामध्ये परत भरून घेऊया। आईस्क्रीम खाण्याची मजा जितकी खाण्यात आहे ना तितकीच करण्यात सुद्धा आहे। मस्त मजा येते करताना। आता हे आपलं सगळं डब्यामध्ये टाकून झालंय। आता यावरती छान असं डेकोरेशनसाठी आपण मँगो घ्यायचे आणि बारीक असे स्लाइस करून घ्यायचे। तर अशा प्रकारे स्लाइस करायचे। तुम्ही कापून घेतल्यानंतर डायरेक्ट डब्यावरती सुद्धा टाकू शकता, पण इथे मी डिशवरती घेते कारण तुकडे कमी जास्त मोठे बारीक असतात, त्यामुळे डिशवरती घेऊन आपण परत हातावर घेऊया आणि त्यानंतर डेकोरेशनसाठी वरती आपल्याला टाकायचं आहे। आता हे सगळं सेट करून घेऊया आणि झाकण लावून ठेवायचं आहे। आता तुम्हाला सगळ्यांना पडणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे झाकण लावल्यानंतर यामध्ये बर्फ तयार होईल ना? बरोबर आहे, बर्फ तयार तर होणार। तर याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक छान ट्रिक्स आहे। प्रत्येकाकडे ॲल्युमिनियम फॉईल नसतात, तर यासाठी आपण किराणा स्टोअरमधून आल्यानंतर ज्या सामानाची कॅरी बॅग असते त्याला आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करायचे आणि अशा पद्धतीने मधोमध याला ठेवायचे आणि झाकण लावून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचे। तर ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करू शकता। आता आपण रात्रभर सेट करण्यासाठी ठेवलं होतं। रात्रभर ठेवून झाल्यावर आता तुम्ही उघडून बघू शकता आपलं मस्त असं मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे। माझ्या तर तोंडाला खरंच पाणी सुटले, कारण एवढ्या उन्हामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजाच खरंच काही वेगळीच असते। आता आपण याला वाट न बघता काढून घेऊया। तर इथे मी आता आपण आईस्क्रीम काढण्यासाठी पळीने काढायचे आणि वाटीमध्ये भरायचं आहे। मस्त असं आपलं मँगो आईस्क्रीम रेडी झालंय। तुम्ही सुद्धा
उन्हाळ्यामध्ये मँगो सीझन आहे म्हटल्यावर नक्कीच एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही आईस्क्रीम मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच घंटीचं बटन सुद्धा दाबा। अशाच नवीन रेसिपी सोबत आपण परत भेटूया। बाय बाय।